नमस्कार मंडळी, जय शिवराय. मंडळी, कालच TV9 मराठीवरती एक बातमी आली. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावासंदर्भात जी याचिका हायकोर्टात टाकण्यात आलेली होती ती याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये कोर्टाचा काहीच रोल नाही. जे काही आपल्याला नाव मिळायचं आहे ते सरकारकडूनच मिळणार आहे. आणि मी स्पष्ट सांगतो, या सरकारच्या मनातच नाही आहे लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यायचं. आणि ही बाब या स्थानिक नेत्यांना स्पष्ट माहिती आहे, पण तरी देखील ही आपली फसवणूक करत आहेत, आपली दिशाभूल करत आहेत. हीच लोक, हीच नेते यांनी अनावरणच्या एक दिवस अगोदर ठिकठिकाणी बॅनर लावले होते. आमच्या सरकारने लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलेलं आहे. मग नाव दिलेलं आहे, मग पुन्हा तुम्ही नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट का घेतात? आणि मित्रांनो, लक्षात घ्या, ही तीच लोक आहेत, ही तीच माणसं आहेत ज्यांनी जिवंतपणे दिबा पाटील साहेबांना त्रास दिलं, त्यांची विटंबना केली आणि आता त्यांच्याच नावाचं राजकारण करत आहेत, फक्त आपल्या कॉन्ट्रॅक्टसाठी, टेंडरसाठी. तेही त्यांचं पूर्ण झालं आणि आता दिबा पाटील साहेबांच्या यांनी बदनामी देखील करायची सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, मला शंका येते की असली कामं करायला या सत्ताधारी नेत्यांना सरकारकडून मोठा पॅकेज भेटतो. नेहमीच आहे यांचं असं, ज्यावेळेस अटल सेतू नावाशिवडी सिलिंगचं अनावरण होतं तेव्हा देखील काही मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबित होते. बरेच असे मच्छीमार होते ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांनी आंदोलनाचं ठरवलं होतं, परंतु या स्थानिक नेत्यांनी दिशाभूल केली, खोटी आश्वासनं दिली. अनावरणच्या 1 महिन्यानंतर जे काही तुमची नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला भेटेल, हे असले आश्वासनं दिले आणि काही मिळालं नाही. अगदी तशाच प्रकारे आता देखील अनावरणच्या दिवशी, विमानतळाच्या अनावरणच्या दिवशी या लोकांची दिशाभूल केली आणि कुठेतरी भूमिपुत्रांना शांत करायचं, शांत ठेवायचं, मोर्चा नाही काढायचं, त्यांना आंदोलन नको करायला, असलं त्यांनी काहीतरी कृत्य केले, बॅनरबाजी केली आणि भूमिपुत्रांना शांत केलं. भूमिपुत्रांना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर आपल्याला दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यायचं असेल तर आपल्याला मोठा मोर्चा काढावा लागेल. अगदी तशाच प्रकारे जसं जरांगे पाटील साहेबांनी मुंबईला मोर्चा काढलेला होतं, यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला जे काही धक्का लागेल याला जबाबदार सरकारच असेल. कारण की सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाशी खेळत आहेत, भूमिपुत्रांच्या भावनांशी खेळत आहेत. आणि मित्रांनो, हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे, आता नाही तर कधीच नाही.